राहुल बाळा, उठ, आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे बाबा आपल्याला? अरे आपल्याला पुण्याला तात्याकडे जायचं आहे. तात्याकडे? आणि पुण्याला कशासाठी? अरे सोन्या, तात्याच्या घरी राहिलास ना, नवीन कापडे मिळतील, खेळणी भेटतील आणि तात्या साळ सुद्धा घालीन. होय अरे बाबा, ही समज मिळेल की मला? होय रे सोन्या, समज मिळेल. उठ, चल लवकर आता. तू गेल्यापासून दोघं एकटे पडलं. लय तुझी आठवण येते दोघांना. तुझ्याशिवाय करमत नाही. वर्क झाल्यासारखं वाटत. का रे बाबा, का रडतोयस? काय झालं? काय नाही पोरं, तुझ्या आईची लय आठवण आली. होय अरे बाबा, मला पण आईची लई आठवण येते. चल पण, आता आपल्याला निघायला पाहिजे. तुमचं ठिकाण आलं. तात्याचं घर आलं. होय, तात्याचं घर आलं? हो. हा, उतरा. नमस्कार ड्रायव्हर साहेब. अगं, पुस्तक दे. नाही, आम्ही अभ्यास करतोय ना. अरे इकडे द्या. दे पुस्तक, फाटेल. नाही, मी मम्मीला सांगेन. माझा सांग. दे ना पुस्तक. दे. मी मम्मीला सांगेन ना परत. जा सांग. मम्मी, तिने माझं पुस्तक घेतलं परत. तुम्हाला सांगितलं ना शांत बसा म्हणून. बघ, बाबा आले ना, नाव सांगते तुमचं ठोकायला तुम्हाला. दे अरे तुम्हाला मी एकदा सांगितलं ना शांत बसा म्हणून. बाबा आले ना तर तुम्हाला फटकेच द्यायला सांगते. नाही मी देणार. नाही देणार.
हे आपल्या तात्याचं घर आजोबांनी बांधलं होतं. एवढं मोठं घर. अगं संचिता कोण आहे बघ ना. अगं आम्ही अभ्यास करतोय, तूच येऊन उघड ना. तुम्ही वहिनी तसं कामच निघालं. आवडीतच बोलणार ना. या भाऊजी या आत या. बसा भाऊजी मी पाणी आणते. छोटी बोलत नाही, बोलायचं तेवढं बोलते. राहुल ये इकडे ये. जा राहुल बाळा जा, वहिनी बोलवत आहे. कसेच बाळा. गावाकडचे काका आहेत ना, त्यांचा मुलगा तुझा दादा. सृष्टी तिथे बस बेटा, बस. काय वहिनी भाऊ दिसत नाही, कुठे बाहेर गेलाय का? इथेच नाक्यावर गेले, येतील आता. बर ठीक आहे. भाऊजी हातपाय तोंड धुवून घ्या, मी चहा करते आणि हो जेवणही तयार करते. बर वहिनी. भाऊजी आले. अरे काय काम काढलंस? अरे भाऊ तसं काही काम नाही. तसं काही काम नाही म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? अरे भाऊ राहुल मी तुझ्याकडे कायमचं राहायचं म्हणतो. बाबा कायमचं राहायचं म्हणतो? तुमच्या का बाबाचं पेंड आहे का इथे? अरे भाऊ 4 वर्ष झाले माझी बायको, आम्ही दोघच आहे. काय करू मी त्याला? अरे मला आता गावाला काय काम धंदा मिळाला म्हणून. अरे मूर्खा, जेव्हा तो गाव सोडून गेला तेव्हा तो आम्हाला मिळाला. निघेतून. अरे भाऊ असं बोलू नको रे, तुझ्याशिवाय कोण आहे मला? जा इथून तू, तुझ्या कोणी नाही इथे. तो आम्हाला मिळाला आणि आम्ही तुला. अरे भाऊ आई मेली तर मी बघायला आलो, पण तुम्हाला तिचं तोंड सुद्धा बघून दिलं नाही. अरे सांगितलं ना आम्हाला तो मेलाच म्हणून. अरे तो म्हणतोच बरोबर आहे, पण आम्हाला तो मेल्यासारखाच आहे. असं असेल तर ठीक आहे, माझं मला वाटत आहे. कसला वाटा? निघितून. अहो हे काय करताय तुम्ही? तू मला शहाणपणा शिकू नको. हट. अरे भाऊ तुझ्याशिवाय मला कोण आहे? अरे निघितून. निघ बाहेर. चल निघ बाहेर. आणि निघ. मनीत होतो त्यांनीच नात तोडलं.
जन्मोजन्मीच बावा तू माझ्या नात तोडल चल र बाळा रडू नको हात याला तू जोडू नको नाती सारी जरी उलटली तरी तू जगन सोडू नको अरे बाळा माझ्या सोन्या अलर बाळा रडू नको हात याला तू जोडू नको नाती सारी जरी उलटली तरी तू जगन सोडू नको अरे बाळा काय माणूस या सख्या भावाला आपण देतो. दादा काय मदत मिळेल का? कशाची मदत? तुम्ही कोण? उद्या आमचं आम्हाला व्हायना कुठली मदत मागतो? दादा 4 दिवस झाले आम्ही उपाशी आहे. थोडे पैसे भेटले तर तेवढंच माझं आणि माझ्या बापाचं पोट भरेल. ठीक आहे, तू बोलतोय बरोबर आहे. मी काहीतरी देतो तुम्हाला, तुम्ही दोघांना काहीतरी खाऊन घ्या. दोघांनी खाऊन घ्या काहीतरी ना. दोघांनी देतो, जाऊन खावा. हॉटेल आहे तिथं बरं का, जाऊन. दादा काय खायला मिळेल का? खायला पैसा आहे का तुमच्याकडे? होय दादा, पैसे आहेत की आमच्याकडे? पैसा असेल मिळत काय फुकट मिळत नाही, पैसा लागतं. आहे का पैसा? आहे ना, पैसा आहे. हा काय काय देऊ? खायला काय पाहिजे? काय खायला अण्णा? वडापाव आहे, भजी आहे, मिसाल पाव आहे, काय देऊ? 2 वडापाव दे. 2 वडापाव. हा चला. त्याने तर आपल्याला आखून दिलं, आता काय करायचं? अरे बाबा, तू म्हणतो ते खरं आहे. आता काय करायचं? आता कुठे जायचं? तर एकच आहे, आपलं गारानं त्या देवाला सांग, तोच आपलं ऐकून दुसरं काही नाही. चालतंय.
हे देवा, मी आजपर्यंत तुला काही मागितले नाही. मी स्वार्थपणे तुझी पूजा अर्चे केली. तुझी कोणती शिक्षा मला व माझ्या मुलाला देतोस? अरे माझे असतील तिने मला जवळ केलं असतं. पोराचं दुःख सहन होत नाही केलं. पोर म्हणजे तिच्या काळजाचा तुकडा. तिने आपल्या लेकरू दुःखात हे सहन करू शकत नाही आणि त्या आईचा आधार होता. ती सुद्धा तू हिरावून घेतलीस. माझ्या सख्या भावानं पाठ फिरवलं. असं कोणता गुन्हा केलं सांग देवा. हो, मी एक गुन्हा केला. एका अनाथ मुलीबरोबर लग्न केलं. त्यामुळं सर्व नातेवाईक नाराज झाले. मी तिला आश्रय दिला. ती चूक केली असेल. हो, मी चूक केली. मला त्याची पर्वा नाही. देवा, हे असे नातेवाईक मला जर वेळेला मदत करू शकत नाही तर असे नातेवाईकच नको मला. अशा सर्व नात्यांचं मी श्राद्ध घालतो. आजपासून मी माझा मुलगा फक्त. देवा, तूच माझ्या नशिबाचा कर्ता करीत आहेस. तूच मला बळ दे. मला माझ्या लेकरासाठी जगण्यास. का रे बाबा, तू देवाला आत्ता म्हणत होतास की साऱ्या नात्यांचं श्राद्ध घालतो म्हणजे, असं का? जी नाती सुखात जवळ येतात व दुःखात लांब जातात, असे सर्व नात्यांचे मी श्राद्ध घातले म्हणून. कारण हे कोणीच नकोय मला. हे घ्या काही पैसे, तुम्हाला मदत म्हणून. हे बघा साहेब, मला भीक नको, मला काहीतरी काम दे. बर, मी पण एकटाच आहे. माझ्या बंगल्यावर चल. मला पण तुझ्यासारखा इमानदार माणूस पाहिजे. चल माझ्या बरोबर. चला, चल बाय. या.